नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. मागील 35 वर्षे सक्रिय निवडणुकीच्या राजकारणात असलेल्या अजित पवार यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा इतिहास रचला. मात्र मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. 11 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अजित पवार हे राज्याच्या इतिहासातील दुसरे अर्थमंत्री ठरले आहेत. शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. त्यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण झाले. त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले. अजितदादांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात 1982 मध्ये सहकार क्षेत्रातून केली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते निवडून आले. खासदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर 1991च्या पोटनिवडणुकीत अजितदादा बारामती मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. यानंतर बारामती ही त्यांची राजकीय कर्मभूमी ठरली. 1991 मध्ये अजित पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्णयांमध्ये सक्रिय भूमिका घेतली. 1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजितदादांना राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. या काळात ते आक्रमक, प्रशासक आणि कडक निर्णय घेणारे मंत्री म्हणून ओळखले जाऊ लागले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर 2010 मध्ये अजित पवार यांनी पहिल्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी विशेषतः सिंचन आणि वित्तीय नियोजनांवर भर दिला. राज्याच्या 4 मुख्यमंत्र्यांच्या काळात अजित पवार यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला, परंतु मुख्यमंत्रीपदाने त्यांना नेहमी हुलकावणी दिली. 2004 मध्ये राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता पुन्हा आली. तेव्हा काँग्रेसपेक्षा 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त जिंकल्या होत्या, पण राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त मंत्रिपदे घेऊन मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले. तेव्हा अजित पवार नाराज झाले होते, पण त्यानंतर अजित पवारांना पुन्हा संधी मिळाली नाही. दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी बारामती येथे अजित पवारांचे विमान उतरत असताना झालेल्या अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. गेली 3.5 दशके विकास कामांच्या जोरावर राज्याच्या राजकारणावर हुकूमत गाजवणारा दादा माणूस आज या भीषण अपघाताने काळाच्या पडद्याआड गेला. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.